चंद्रपूर तालुक्यात वर्धा पैनगंगा नदीच्या पात्रात 25,000 वर्षांपूर्वीचे लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगॉडॉन हत्तीचे जीवाश्म भूशास्त्र संशोधक सुरेश चोपणे यांनी शोधले आहेत। महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारची प्लेइस्टोसीन काळातील हत्तीची जीवाश्मे आढळली असून यासोबत पाषाणयुगीन अवजारेही सापडली आहेत। विदर्भातील ही शोधलेली जीवाश्मे 23 ते 26,000 वर्षांपूर्वीच्या स्टेगॉडॉन गणेश प्रजातीची असल्याचे मत वाडिया इन्स्टिट्यूटचे निवृत्त प्राध्यापक अविनाश नंदा यांच्यासह परदेशी संशोधकांनी व्यक्त केले। हत्तींचे दात, डोक्याची कवटी, मांडी व छातीची हाडे यांचा त्यात समावेश आहे। हा ऐतिहासिक शोध प्लेइस्टोसीन काळातील जीवाश्म अभ्यासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। महाराष्ट्रात स्टेगॉडॉन हत्तीची जीवाश्मे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे। आणि 2 ते 3 मोठमोठी हाडं जी आहेत त्याला मांडीची हाडं म्हणतो, अशा प्रकारचे जीवाश्म तिथे मिळालेली आहेत। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं स्टेगॉडॉनचं जीवाश्म मिळणे ही अशी पहिली गोष्ट आहे। भारतामध्ये अशा प्रकारची काही जीवाश्म शिवालिकमध्ये मिळालेली आहेत। तर आसियाटिक एलिफंटची जीवाश्मसुद्धा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मिळालेली आहे। पण चंद्रपुरामध्ये मिळालेले हे जे जीवाश्म आहेत हे जीवाश्म अगदी पहिल्यांदा मला मिळालेली आहेत आणि पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची अशी आहेत। यापूर्वी 2 वर्षापूर्वी वरोरा तालुक्यात अशा प्रकारची हत्तीची जीवाश्म मिळालेली होती, पण तेव्हा थोडी शंका होती की ती डायनोसॉरची कदाचित असू शकतं, कारण तिथे मोलार्स मिळाली नाही आहे। पण नंतर तिथे पण मोलार्स म्हणजे हत्तीची जी छोटी दात आहेत ती मिळाली आणि इथे तर हत्तींची पूर्ण सांगाडा ज्याला म्हणतो अशा त्याचे तुकडे या ठिकाणी आपल्याला आढळतं। तर जवळजवळ 12,000 वर्षापूर्वी आपल्या विदर्भामध्ये प्रचंड महापूर आले। त्या महापुरामध्ये हे जे हत्ती आहे ते वाहून इथे ते निश्चितच आले असावे। यात एक महत्त्वाचा एक घटक सापडला तो म्हणजे पाषाण युगातील अवजारे इथे आढळलेली आहेत। म्हणजे पाषाण युगातली लोकंसुद्धा ह्या हत्तींची शिकार करत असावी आणि त्यांना मारून बहुधा ते खात असावे असे पुरावे पण आढळले आणि केवळ यांच्यामुळेच ते नष्ट झाले असं पण एक शक्यता आहे। तर ही सर्व जीवाश्म मिळणे ही मोठी गोष्ट आहे आणि ही सर्व जीवाश्म माझ्याकडे शैक्षणिक आणि अनुसंधानिक संग्रहालयामध्ये माझ्याकडे ही ठेवलेली आहे।